नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि फायनान्शियल प्लॅनर. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की हेल्थ इन्शुरन्स जरुरी आहे का? आता मेडिकल इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्सचं नाव काढल्याबरोबर लोकांना असं वाटतं की मला याची गरज नाही. मी फिजिकली फिट आहे, योगा करतो, रनिंग करतो, वॉक करतो आणि मला कुठल्याही प्रकारचा BP नाही, डायबिटीज नाही, हायपरटेन्शन नाही, काहीही नाही आहे, तर मला मेडिकल इन्शुरन्सची काय गरज आहे? पण मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगू शकतो की ज्या लोकांना असे असे भाव आहेत, अशा लोकांच्यासाठी एक दक्षता घ्यायला लागेल की साधा डास चावला तरी सुद्धा डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्यासारखे आजार होऊ शकतात आणि हे साथीसारखे आजार पसरतात. आपल्या शेजाऱ्याला जर डेंग्यू झाला असेल तर आपल्या घरातल्या व्यक्तीला सुद्धा होऊ शकतो. आणि असे जे डिसीज आहेत, जे पाण्यामुळे निर्माण होणारे किंवा तुमच्या खानपानमुळे निर्माण होणारे, डासामुळे निर्माण होणारे हे जे आजार आहेत, हे तुमच्या फिजिकल फिटनेसवरती अवलंबून नाही आहेत. तर मित्रांनो, मेडिकल इन्शुरन्स जरुरी आहे का? तर हा फार जरुरी आहे. म्हणून म्हटलं जातं की मेडिकल इन्शुरन्सला किंवा हेल्थ इन्शुरन्स इज अ वेल्थ इन्शुरन्स. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, FD करत असाल, वेल्थ क्रिएशनच्या जर्नीवरती असाल, तर या वेल्थ क्रिएशन करत असताना आपण जी मॅक्झिमम सेव्हिंग करतो आणि इन्व्हेस्ट करतो, ती रक्कम जशी जशी ग्रो होईल तसं त्या तुमच्या वेल्थ क्रिएशनला प्रोटेक्शनची गरज आहे. म्हणून हेल्थ इन्शुरन्स हे वेल्थ इन्शुरन्स म्हटलं जातं. जर वेल्थ इन्शुरन्सला इन्शुअर करायचं असेल तर आपल्याला हेल्थ आपली सिक्युअर करायची गरज आहे. आता ह्याच्यातले काही मिथ्स आहेत किंवा काही टिप्स आहेत, त्या टिप्स आज आपण बघूया की हेल्थ इन्शुरन्समध्ये नेमकं काय आपण बघायला पाहिजे की जेणेकरून, किंवा ज्याला आपण मिथ्स म्हणतो, की जेणेकरून आपल्याला हेल्थ इन्शुरन्स उपयोगाला पडेल. पहिली गोष्ट आहे की रूम रेंट. रूम रेंटवरती हेल्थ इन्शुरन्स फार डिपेंड आहे. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये रूम्सचे जे चार्जेस आहेत, भाडे आहेत, जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आजकाल काही झालं तर लोकं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जातात. त्याचं कारण असं की त्या ठिकाणी आपल्याला सुविधा चांगल्या मिळतात, डॉक्टर चांगले असतात आणि ट्रीटमेंट चांगली मिळते. पण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूम्स ह्या महाग असतात. तिथं सूट्स असतात, VIP रूम्स असतात किंवा स्पेशल रूम असतात आणि स्पेशल रूमला कमीत कमी 10,000 ते 15,000 रुपयेचं डेली भाडं असतं. त्यामुळं आपण जर मेडिकल इन्शुरन्स घेतला असेल 5,00,000चा, त्याच्यामध्ये ह्या रूम रेंटवरती जर कॅपिंग असेल, समजा 2% ऑफ द सम इन्शुअर्ड, म्हणजे सम इन्शुअर्ड 5,00,000च्या 2%, म्हणजे आपल्याला किती 10,000 रुपये फक्त कव्हर होईल. पण बाकीचे 5,000 आपल्याला खिशातनं भरावे लागतील. दुसरी याच्यामध्ये गोष्ट आहे की बरेचसे मेडिकल इन्शुरन्समध्ये कोपे असतो. कोपे म्हणजे तुम्ही ठराविक रक्कम 20% रक्कम तुम्हाला बेअर करावी लागेल आणि 80% रक्कम इन्शुरन्स कंपनीकडून मिळते. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला जो कोपे आहे त्याचबरोबर अनलिमिटेड रिचार्ज आपल्याला त्या आपल्या मेडिकल इन्शुरन्समध्ये पॉलिसीमध्ये आहे का? रिचार्ज दर वर्षाला मिळतो. 5,00,000ला 5,00,000 रिचार्ज मिळतो किंवा एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर 5,00,000 संपला आणि त्याला जर रिचार्ज असे पाहिजे असेल तर तो 100% म्हणजे पुन्हा 5,00,000 पूर्ण वर्षासाठी होतो. तर अशा ठिकाणी एका घरातलेच एका वेळेला साथीच्या आजारामध्ये आजारी झाले तर ते 5,00,000 प्लस 5,00,000 हे कव्हर संपून जातो आणि बाकीचे पैसे खिशातून भरावे लागतात. म्हणून बऱ्याच मेडिकल कंपन्यांनी असं केलेलं आहे की अनलिमिटेड रिचार्ज तुमची सुविधा दिलेली आहे. म्हणजे एकाच घरातल्या 5 लोकांना ॲडमिट झाल्यानंतर 5 लाख खर्च झाले तर पुन्हा 5,00,000, पुन्हा 5,00,000, पुन्हा 5,00,000 असं अनलिमिटेड टाईम एका वर्षामध्ये आपल्याला मिळू शकतो. अशी सुविधा असेल तर ती मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आपण घेणं गरजेचं आहे. आता PED किंवा प्री एक्झिस्टिंग डिसीज हा एक भाग आहे की जर काही व्यक्तींना आजार असेल, जे सुरुवातीपासून आजार असेल तर ते डिस्क्लोज केले पाहिजेत. ते आजार जर आपण त्या फॉर्ममध्ये भरले नसतील तर आपला क्लेम सेटलमेंट करत असताना अडचण येते. कारण ज्यावेळेला मनुष्य मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला जातो, त्यावेळेला तो म्हणतो मला कुठला आजार नाही आहे. मी फिजिकली फिट आहे. पण ज्यावेळेला तो ॲडमिट होतो त्यावेळेला डॉक्टरना सांगतो की मला डायबिटीस इतक्या वर्षापासून आहे, हायपरटेन्शन एक छोटीशी गोळी मला इतक्या वर्षापासून आहे. आणि हे रेकॉर्ड झाल्यामुळं आपल्याला मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी घेतली असली तरी कॅशलेसची सुविधा किंवा तुम्हाला रिइम्बर्समेंट क्लेम मिळत नाही. म्हणून डिस्क्लोजर महत्त्वाचं आहे आणि प्री एक्झिस्टिंग डिसीज हे जे कव्हर व्हायचे असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा वेटिंग पिरियड असू शकतो. ते डिक्लेअर करण्याची गरज आहे. आता प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन याचा अर्थ काय? तर प्री म्हणजे ॲडमिट व्हायच्या आधी किती दिवस मी घेतलेले ट्रीटमेंटचे पैसे, टेस्टचे पैसे मला रिइम्बर्स करून मिळतात. हॉस्पिटलचा खर्च मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कव्हर होईल आणि डिस्चार्ज नंतर पुन्हा आपल्याला काही ट्रीटमेंट घ्यावे लागतात, गोळ्या औषधं घ्यावी लागतात. त्याला म्हणतात पोस्ट हॉस्पिटलायझेशन. तर हा पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा खर्च किती दिवसापर्यंत कव्हर आहे? जनरली मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये 30 दिवस आणि 60 दिवस असं असतं. पण काही पॉलिसीजमध्ये तुम्हाला 2 महिन्याचा पूर्वीचा म्हणजे 60 दिवस आणखी 90 दिवस म्हणजे 2 महिने आणि 3 महिने प्री हॉस्पिटलायझेशन 2 महिने आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन 3 महिने कव्हर होऊ शकतं. तर हे बघण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की एक्सक्लुजन काही असतात. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये पॉलिसीजमध्ये एक्सक्लुजनचं एक मोठं पेज असतं. त्या पेजमध्ये आपल्याला कुठल्या आयटम्स किंवा कुठले हे रिइम्बर्समेंट मिळू शकत नाही. ते एक्सक्लुजन जर आपल्याला नको असेल तर
त्याच्यामध्ये केअर शील्ड नावाचं एक शील्ड असतं. त्याच्यासाठी एक छोटासा आपल्याला 200-300 रुपयाचा चार्ज असतो, त्याला म्हणतो रायडर म्हणतो. तो जर घेतला तर आपल्याला हे जे काही एक्सक्लुजनचे पार्ट्स आहेत ते सुद्धा त्याचे पैसे आपल्याला रिइंबर्समेंट करून मिळतात किंवा कॅशलेस मिळतात. जनरली हॉस्पिटल्स कुठले कुठले कवर आहेत याची एक यादी किंवा लिंक असते आपल्या पॉलिसीमध्ये. आपल्याला पॉलिसी वाचण्याची म्हणजे आवश्यकता आहे. पॉलिसी काढून आपण शांत बसण्याची गरज म्हणजे बसण्याऐवजी आपण आपली पॉलिसी काय आहे, त्याच्यामध्ये मला कुठल्या कुठल्या गोष्टी कवर आहेत हे स्वतःहून वाचण्याची गरज आहे. किंवा आपण जर एखाद्या ॲडवायझरकडनं घेतला असेल तर त्याच्याकडनं पॉलिसी समजावून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्या पॉलिसीमध्ये काय काय कवर आहे हे मेन्शन असतं आणि त्याच्यामध्ये लिंक असते. त्या लिंकप्रमाणे आपल्याला जे कुठले कुठले हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये कॅशलेस म्हणून आहेत. म्हणजे तिथं नुसतं आपण कार्ड दाखवलं की आपल्याला ॲडमिट केलं जातं. काही हॉस्पिटलमध्ये फक्त डिपॉझिट एक सेपरेट साईडला घेतली जाते, पण ती डिपॉझिटची रक्कमसुद्धा नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिळते. तर हे जे आहे तर हे आपल्याला कॅशलेसची सुविधा किंवा रिइंबर्समेंट ह्या गोष्टी मिळतात का, ह्याच्यासाठी आपल्याला नेटवर्क हॉस्पिटल पाहण्याची आवश्यकता आहे. पॉलिसी घेताना बरेच लोक काय करतात की ॲडवायझरचा सल्ला घेतात आणि की पॉलिसी बाजारकडनं पॉलिसी घेतात. पण त्याचा परिणाम असा होतो की ज्यावेळेला त्यांच्या घरातली एखादी व्यक्ती ॲडमिट होते आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात येते की आपण आता कोणाला कॉल करायचा. कारण पॉलिसी आहे आपल्याकडे, त्याची सुविधा आपल्याला मिळत नाही आहेत, मग आपल्याला पैसे भरावे लागतात, मग आपण कोणाला. आणि पॉलिसी बाजारच्या साईटवरती कस्टमर केअरला आपण कॉल केला तर ते लोक तिथे आपल्याला काही सॅटिस्फाईड उत्तरं मिळत नाहीत. म्हणून मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी घेत असताना आपल्याला नेहमी एक फिजिकल ॲडवायझरची गरज आहे, त्यांच्याकडनं घ्यावा की जेणेकरून तो आपल्याला हेल्प करेल. काही पॉलिसीज अशा असतात की ते स्टँड अलोन असतात. म्हणजे काही कंपन्या स्टँड अलोन असतात. म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या असतात त्या स्टँड अलोन असतात. त्यांच्याकडे टीपी हा बाहेरचा नसतो. म्हणजे थर्ड पार्टी जे काही असोसिएट असतो तो बाहेरचा नसून ती कंपनीमध्ये इन हाऊस मेडिकल रिइंबर्समेंट किंवा क्लेम्स हे सेटल केले जातात. बऱ्याच लोकांना असं असतं की माझं मॅटर्निटी त्याच्यामध्ये मला कव्हर मिळेल का, मला डोळ्याचं ऑपरेशन करायचं कव्हर मिळेल का. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या कव्हर जनरली कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये मिळत नाहीत. म्हणून आपण पॉलिसी घेत असताना आपल्याला काय आवश्यकता आहे ती बघूनच पॉलिसी घेण्याची आवश्यकता आहे. आता पॉलिसीचे प्रकार कसे आहेत, एक म्हणजे इंडिव्हिज्युअल पॉलिसीज आपण घेऊ शकतो किंवा फ्लोटर पॉलिसी. इंडिव्हिज्युअल पॉलिसीमध्ये एका घरामध्ये 4 माणसं आहेत, प्रत्येकाची वेगळी पॉलिसी घेतली तर सगळ्यांचा मिळून मिळालेला प्रीमियम आहे तो फ्लोटर पॉलिसीपेक्षा बऱ्याच वेळेला कमी दिसतो किंवा कमी येतो. मात्र आपल्याला कव्हर मात्र हे वेगळे मल्टिपल कव्हर मिळतात. 10 लाखाची जर 5 लोकांची घेतली असेल तर 50 लाखाचा कव्हर फॅमिलीला मिळतो. फक्त 10 लाखाचा फॅमिली फ्लोटर घेतला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या लोकांना मेडिकलची सुविधा घेण्याची म्हणजे पुरेसे पडेल असं वाटत नाही. मग त्यावेळेला आपल्याला खिशातून पैसे भरावे लागतात. आपल्याला याच्यामध्ये काही वेटिंग पिरियड असतात. म्हणजे पहिल्यांदा आपण पॉलिसी घेतल्याबरोबर 30 दिवसाचा वेटिंग पिरियड असतो. त्याला जो पिरियड आहे तो पिरियड आपल्याला 30 दिवसामध्ये जर ॲडमिट झाला असेल तर आपल्याला सुविधा मिळत नाही. 30 दिवसानंतर आपली पॉलिसी ॲक्च्युली लाईव्ह होते आणि त्यानंतर मग कधीही आपल्याला कोणताही आजार झाला तर आपल्याला हॉस्पिटल झाल्यानंतरच त्याचा कव्हर त्याच्यामध्ये मिळतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी OPDचे चार्जेस पण मला मिळाले पाहिजे, मी पॉलिसी काढलेली ना. तर तसं नसतं की पॉलिसी ही आपल्याला मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी फक्त ज्यावेळेला आपण ॲडमिट होतो त्यावेळेला ती ॲक्टिव्ह होते. त्याच्या आधी त्याचे रिइंबर्समेंटचे क्लेम्स वगैरे काही मिळत नाही आहेत. पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की सगळेच आजार त्यामध्ये कव्हर होतात. तर तसं नाही आहे. बऱ्याच आजार असे असतात की ते तुमचे काही त्या पॉलिसीमध्ये कव्हर होऊ शकत नाहीत. म्हणून मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आपण रीड करायला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे किंवा आपण त्या ॲडवायझरकडनंच हे समजावून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशामध्ये जवळपास 23 ते 25 मेडिकल इन्शुरन्स कंपन्या आहेत. त्याच्यामुळे किती प्रकारच्या वेगळ्या पॉलिसीज आहेत. तर आपल्याला कुठली कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी बसेल, कमीत कमी आपल्याला प्रीमियम कोणता बसेल हे ॲडवायझरच्या सल्ल्याने घेण्याची आवश्यकता आहे. याच्यानंतर असं विचारलं जातं की समजा माझ्याकडे पैसे आहेत, मी कशाला मेडिकल पॉलिसी घेऊ. तर त्याच्यामध्ये एक दुसरी सुविधा आहे की आपल्याला जर कमी पैशामध्ये पॉलिसीचा कव्हर घ्यायचा असेल तर आपण 1 लाख 2 लाखाचा आपण कव्हर स्वतः बेअर करावा. त्याला म्हणतात की डिडक्टेबल. तर ह्या डिडक्टेबल पॉलिसीज तुमच्याकडे पॉलिसी कुठली बेसिक पॉलिसी नसेल तरीसुद्धा आपल्याला डिडक्टेबल जर आपण शो केला तर आपल्याला बाकीचे 50 लाख 100 किंवा 1 करोडची सुद्धा आपण पॉलिसी कमीत कमी पैशामध्ये कव्हर करू शकतो. म्हणजे पहिले 2 लाख रुपये किंवा पहिला 1 लाख रुपये जो मी डिक्लेअर केला आहे तो मला माझ्या खिशातून भरायचा आणि बाकीचे सगळे आपल्याला कव्हर होऊ शकतात. तर ही सुपर टॉपअप पॉलिसी अत्यंत स्वस्त असते. जर ज्यांना पॉलिसी घ्यायची आवश्यकता नाही किंवा त्यांना वाटते की आपले पैसे वाया जातात त्यांनी जरूर हा प्रयत्न करून बघावा की आपण डिडक्टेबलची आपण रक्कम डिक्लेअर करावी आणि सुपर टॉपअपचा क्लेम घ्यावा. म्हणजे 1 लाख रुपये मी डिडक्टेबलमध्ये दाखवणार आणि 50 लाखाचा कव्हर मी घेणार, जेणेकरून माझी फॅमिली बी सेफ राहील आणि याच्यामध्ये कमीत कमी त्याचा आपल्याला त्रास पण होणार नाही. पॉलिसीमध्ये असते की ॲन्युअल चेकअप हा एक महत्त्वाची सुविधा आहे.
आपल्याला आजार होऊ नये, आपण आजारी पडू नये म्हणून ही कंपनीने आपल्याला दिलेली सुविधा आहे, ही फ्री आहे. तर आपण कंपनीच्या साईटवरती जाऊन ॲन्युअल हेल्थ चेकअप कुठल्या ह्याच्यामध्ये केलं जातं ते बघून त्या ठिकाणी आपल्याला फॅमिलीचा दर वर्षाला ॲन्युअल हेल्थ चेकअप आपण करून घ्यावा. ॲन्युअल हेल्थ चेकअप केला आणि त्याच्यामध्ये डिसीज डिक्लेअर झाला तरी याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे कवर वाढत नाही किंवा प्रीमियम वाढत नाही. तर रायडर्सचा विचार करावा, सम इन्शुअर्ड आपल्याला विचार करावा आणि पॉलिसी चांगल्या कंपनीची घ्यावी. हे या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा विषय आहे. आणि मेडिकल पॉलिसी घेतल्यामुळं आपल्याला आयुष्यामध्ये कधी ना कधी ती उपयोगाला येते. आजकाल असंख्य रोग असे आहेत की जे आपल्या आजूबाजूच्या लोकांना होतात आणि त्यांना ॲडमिट झाल्यानंतर काय खर्च होतो आपण याच्यामध्ये जर सर्व्हे केला तर लक्षात येईल की मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी खरंच आपल्याला एक वरदान आहे आणि हे आपल्याला घेण्याची आवश्यकता आहे. चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. हा व्हिडिओ त्या शृंखलेतला आहे. हा व्हिडिओ नंबर 4 आहे आणि आपल्याला फायनान्शियल फ्रीडमसाठी जे 5 स्टेजेस आहेत त्यातला हा चौथी स्टेज आहे की ज्याच्याकडून आपण फायनान्शियली फ्रीडम प्राप्त करू शकतो. या व्हिडिओ तिथेच थांबूया. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.